नमस्कार. तर चला बनवूया बाप्पाच्या नैवेद्यासाठी छान असे मोतीचूरचे मोदक. एकदम पटकन बनून तयार होणारी ही रेसिपी आहे. त्यासाठी 1 वाटी बेसन घ्यायचं आणि त्याच वाटीने पाऊण वाटी पाणी घ्यायचं आणि छान असं 2-3 मिनिट फेटून घ्यायचं. त्यामुळे कसं पीठसुद्धा छान हलकं-फुलकं तयार होईल. तेल गरम करायचं आणि गॅस बारीक करून ह्या पद्धतीने शेव तयार करून छान कलर बदलेपर्यंत आपल्याला ही शेव तळून घ्यायची आहे. किंवा तुम्ही असे छोटे-छोटे भजेसुद्धा बनवून घेऊ शकता. पण लक्षात ठेवा की आतून सुद्धा ते छान असे तळले गेले पाहिजे. नाहीतर कसं आपल्या मोदकाची चव एवढी छान लागणार नाही. हे सर्व तळून घ्यायचं आणि आता हे आपण थंड करून घेणार आहोत. तोपर्यंत आपण साखरेचा पाक तयार करूया. आता त्याच वाटीने 1 वाटी साखर घ्यायचं आणि अर्धी वाटी पाणी घ्यायचं. हे सर्व मिक्स करून आपल्याला ह्या साखरेला 1 उकळी आणायची आहे. तोपर्यंत आपलं हे मिश्रणसुद्धा थंड झालं आहे. आता आपण हे मिक्सरमधून वाटून घेऊया. मिक्सरमध्ये वाटत असताना आपल्याला ह्याची एकदम अशी बारीक पावडर तयार करायची नाही. एकदम मिक्सर असं चालू बंद करत एकदम मोठं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. ज्या प्रकारे आपली छोटी बुंदी असते ना, त्या प्रकारे हे आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता याच प्रकारे मी सर्व वाटण तयार केलं आहे. आता बुंदीसाठी आपण थोडेसे बदामसुद्धा किसून घेऊया. आणि इकडं आता पाकाला उकळी आली आहे. इथं आपल्याला कुठे 1 तारेचा किंवा 2 तारेचा पाक तयार करायचा नाही. फक्त साखरेला उकळी आली का आपल्याला लगेच त्यामध्ये बुंदी, थोडं वेलची पावडर आणि किसून घेतलेले बदाम घालायचे. गॅस चालूच ठेवायचा आणि 2 ते 3 मिनिट छान असं मिक्स करून घ्यायचं. आता हे थोडंसं तुम्हाला पातळ दिसत असेल, पण बुंदीने पूर्ण हा पाक शोषून घेते. तर चला आता गॅस बंद करून अर्धा तास झाकण ठेवून थंड करून घेऊया. अर्धा तासानंतर चेक करूया. हे बघा बुंदीने छान असं पूर्ण पाक आतमध्ये शोषून घेतला आहे आणि हाताने असा छानसा लाडू बनत आहे. म्हणजे आपला परफेक्ट असं सारण बनून तयार आहे. तर आता हे मोदकचं साचा आहे, त्याला थोडेसे असे डेकोरेशनसाठी बदामचे काप घालायचे आणि छान असा मोदक तयार करून घ्यायचा. तुम्ही बघू शकता खूप छान सुंदर असा आपला मोदक बनून तयार आहे. खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप कमी साहित्यात बनते आणि पटकनसुद्धा होते. कसं सकाळच्या घाईगडबडीत आपल्याला प्रसादासाठी काय बनवायचं सुचत नसेल, तर पटकन ही रेसिपी एकदा नक्की करून बघा. आणि रेसिपी आवडलं तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. खूप छान सुंदर असे आपले मोदक बनवून तयार आहेत. तर चला पुन्हा भेटूया एका छानशा मोदक रेसिपीसोबत.